मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आजचा विषय असा आहे की हा आहे आमचा भाऊ. तर याच्या लग्नाचा विषय आहे. आता याचा लग्नाचा विषय कोण करते हे आमचे जवळ माणसं आहेत. आता या जवळ माणसाला विचारू आपण. मी काय म्हणतो, बरं काय वाटते याच्या लग्नाचा विषय? काय त्याच्या लग्नाचा विषय घेऊ त्याला सांगू राहिलो घेऊन ये पोहून ऐकत नाही, बसला तिच्या मागं लागत. पण ते म्हणते मला चांगलं करायचं आहे. कधी चांगलं काय पाणी फोडू देते काय मिरगाचं? ते म्हणते मला चांगलं करायचं आहे, तर तुम्ही जाणून तर नाही म्हणू शकत नाही, त्याला जबरदस्ती करू शकत नाही त्या पोरीवर. दुसरी करायची ना हा? नदी लागायचं काय? मग दे ना, तुमची एखादी बहीण असेल तर चांगलं शोधून गावाला आम्हाला. इथं भेटते का? गावाला भेटते इथं काय? काहून? अरे गावाला जाऊन पाहावं लागेल ना. आता जवळ माणूस आहे, जवळ माणसाला समजायला पाहिजे ना, एखादी बहीण द्यावा ना पाहून जवळ माणसानं. हा, आम्ही आमची बहीण दिली यायचं काम आहे बहीण देणं. अति बा दोन हातावर घड्या टाकून बसेल आहे, एक पोरगी पाहुणी राहिले. मग चार चौकात जाऊन विषय करावं लागते, एकट्या एकट्यात होते काय? मग तुम्ही काय करू राहिले एक एकट्या? चार चौकात जा ना मग. अरे तो तयार नाही ना बाबा, त्याच्या काय पायाला लागो, आम्ही 4 जण आहे ना. अरे काय म्हणून राहिले? होय, काय म्हणू काय राहिले? एकट्या 4 चौकात जा लागते म्हणून. तो सध्या डिप्रेशन मध्ये गेला, हाय डिप्रेशन मध्ये. काय वाटते त्याले म्हटलं करून घे बाबा, करून घे. हा ऐकत नाही. याचं काय करू मी आता? त्याच्या काय भेटले घातलं हो. फुल डिप्रेशन मध्ये जायला भाऊ. कधी भेटतेन, कधी काय होते, कधी काय होते. तुम्हाला काय वाटते, होईन की नाही? म्हटलं आळंदीले चाल, आळंदीच्या मोठावर एखादी पाहून देतो दुतून. पण होईन का पण मग नक्की? काय हा? नाही तर काय इथं. हे म्हणतात त्याच पोरी संग लग्न होते. याचं आम्हाला बी वाटते त्याच पोरी संग लग्न होते आणि होईन. तू बिलकुल टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे. आमचा खंबीरपणे साथ आहे तुले म्हणा. खंबीरपणे जात आहे.